बापरे, कसं काय मंडळी. काल आम्ही गेलो होतो बाहेर, तर आज इतका राडा आहे घरामध्ये. आणि मी पण खूप जाम झाली. मला डायरेक्ट उठून आवरायची इच्छाच नाही, लय कंटाळा आला आहे. पण काय, आवरावं तर लागन, करावं तर लागन. मग काय, सकाळी स्वयंपाक करायचा होता, भूक लागली होती. मग कांदा कापून मसाला काढून आहे ना, अंड्याची भाजी बनवून घेते म्हटलं, मसाल्याची छान लागते. मसाला काढला, मस्तपैकी भाजून घेतला, अंडे बॉईल केले, भात टाकला, पोळ्या केल्या, मसाला वाटून घेतला आणि मस्त भाजीला फोडणी दिली. आणि मग काय, आवणी तर नुसती मध्ये मध्ये वैताग देत होती. काल तिला जाम झाली होती, त्याच्यामुळं आज सारखी किरकिर किरकिर करत होती. तिची मला ना आंघोळ घालायची, ती तिला झोपायचं होतं. घरात इतका राडा पडला होता. हळूहळू तो थोडा थोडा आवरला आहे मी. आता चाललं होतं अजून थोडं आवरायचं. भांडे पण खूप पडले, भांडे घासायचे. म्हटलं हळूहळू करू, कारण काल व्लॉग टाकलाच नाही मी. काल टाकायचं होतं पण लय गोंधळ झाला, काही टाकायला जमलंच नाही. म्हणून म्हटलं आता आज पण इच्छाच नव्हती होत, लय जाम झाली होती. मॅडमने मला वैतागच तसा दिला. आमच्या दोघींचे अवतार बघा, बेअवतार झाले. काही नाही, आम्ही आता फ्रेश होणार आहे मस्त मस्त. आता एवढा सारा पसारा आवरायचा आहे मला. हे बघा किती राडा झाला आहे, त्या घरात पण या घरात पण. आवरून घेतला, झाडू बिडू मारला. मॅडमची आंघोळ घालायची होती, तिला आंघोळ घालून दिली. सर्व आवरलं, तिला झोपवलं. दोन्ही घरं आता स्वच्छ स्वच्छ वाटत होते. मग चांगलं वाटलं जरा बघून पण मला. आणि मग जेवण करायचं होतं तर आंघोळ करून घेतली, फ्रेश झाली. थोडंसं फ्रेश झाल्यावर थोडंसं छान वाटत होतं, नाही तर लय कंटाळा आला होता. मग काही जेवायला घेतलं आणि जेवण केलं पोटभर, बिग बॉस बघत. असं होतं.